रामकृष्ण हरी मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना माहितीच होतं की आपण चाललो होतो श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि भगवान श्री त्र्यंबकेश्वर यांच्या यात्रेनिमित्त आपण त्र्यंबकेश्वरला गेलेलो असताना त्र्यंबकेश्वरला मग आपण त्या ठिकाणी वारकऱ्याच्या नेमाप्रमाणे पहाटे उठलो आम्ही 5:30 वाजता आणि आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुरू केली. सुरू असताना आमचा चालू होता काकडा. काकड्यामध्ये आमचे चालली होती सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा अभंग म्हणून आम्ही काकडा ओवाळला. कारण परिक्रमेत असताना सुद्धा आपण काकडा केला पाहिजे. आमच्या विनेकरांना काकडा ओवाळला आणि नंतर आम्ही विना घेतला. विना घेऊन पुढे गेल्यानंतर चहा घेण्यासाठी आमचे काही वारकरी थांबले तर चहा वगैरे ते घेत होते. चहा तर मी पीत नसल्यामुळे मग मी माझ्या गळ्यामध्ये विना घेतला आणि विना घेतल्यानंतर पुढं सर्वांनी चहा पिऊस तर विना माझ्या गळ्यामध्ये होता. विना घेतला नंतर आम्ही परत पुनश्च आमच्या मार्गावरती निघालो. चला मित्रांनो, असंच आमच्याशी जोडण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा बरं का. आता अंधार थोडासा निवळत चालला होता. पहाटेची वेळ आलेली होती. दिवस उजेडत चाललेला होता. तुम्ही म्हणताल महाराज हे आतंकवादी कुठून घुसलेत बो, एकाचंही तोंड ओळख होईना, काळे कुळकुळीत कुठं काय लंकेला जाऊन आलेत काय. लंकेला नाही तर आम्ही चाललो होतो पर्वतरांगामध्ये. त्या ठिकाणी आता पहाटेची वेळ झाली, उजेडलेलं होतं. आमचं चालू होता काकड्यामधील आंधळे पांगड्याचं प्रकरण सुरू होतं. आंधळे पांगडे आम्ही त्या ठिकाणी सर्वजण अभंग म्हणत होतो. सगळेजण अभंगाच्या चाली लावून सगळे अभंगामध्ये दंग होते. सर्वजण परिक्रमा प्रदक्षिणा करत होते. नामा म्हणाय प्रदक्षिणम त्याची पुण्य नाही गणना. मग महाराज तुम्ही म्हणताल पुण्य नाही गणना, मग पुढे गेलो आम्हाला कमळाचं तळं लागलं. पहा तुम्ही जे बघताय ना मागं, त्या तळ्यामध्ये टोटल कमळ आहेत बरं का. सगळे कमळच कमळ. खूप सुंदर असं त्या ठिकाण होतं. तिथून पुढे आपण कमळ असं फुलतं, मी तुम्हाला दाखवलं ते. पुढं आम्ही चाललो होतो. आता बघा सगळी पर्वत रांग होती त्या ठिकाणी. ब्रह्मगिरी जो होता त्या ब्रह्मगिरीची पर्वत रांग अशी वाकडी तिकडी वळणं होती. लोक वाकडं तिकडं वळायचे. म्हणलं यांना दाखवा असं वळून आधी डावीकडं मग उजीकडं वळत वळत चालले होते. आता आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्थान होतं श्रीमन महर्षी गौतम ऋषीजी आणि मातोश्री अहिल्यादेवी यांचं त्या ठिकाणी स्थान आहे. तुम्ही जर प्रदक्षिणा केली असेल तर तुम्हाला 110% ते माहिती असावं. तरी मित्रांनो, माहिती नसलं तर घाबरायचं काम करायचं नाही. मी आहे ना तुमच्यासोबत. तुमची सुद्धा मानसिक परिक्रमा मी तुम्हाला घरी बसून प्रदक्षिणा करत असतो. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याचे पुण्य नाही गणना. पाहतो ब्रह्मगिरी पर्वत, त्याच्यावरती एक ठिकाणी आम्हाला व्हाईट याच्यामध्ये हे दिसलं होतं. काय माहिती का, त्रिशूल ज्याला म्हणतात भगवान शंकरांचं. सर्व वारकरी त्या ठिकाणी चालले होते, विनेकरी. आता गाडी लागली चढाला गाडी लागल्यानंतर बऱ्याचशा गाड्या थकायला लागल्या. म्हटलं आता जर आपली गाडी जशी पुढची माल वाहतूक भरलेली असेल तर आपण आपली साईटनं मारून आपली गाडी पुढं काढून घ्यायची. नाही तर काय होतं, समोरची गाडी आपली गाडीचा स्पीड कमी झाला की आपली गाडी सुद्धा वरती चढत नाही. म्हणून मग आम्ही दोघांनी जो टॉप गिअर टाकला